महाराष्ट्र शासनाने नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात खासगी विद्यापीठातील आरक्षण शिष्यवृत्ती फ्री शिप नसेल असे विधेयक पास केल्यामुळे खासगी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। सदर विधेयक महाराष्ट्र शासनाने मागे घ्यावे या मागणीसाठी देवळाली कॅम्प येथील जुने बस स्टँड येथे निषेध करण्यात आला। शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना निवेदन देण्यात आले। तसेच सदरचा शासन निर्णय मागे घ्यावा असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी निवेदन देण्यात आले। यावेळी सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत वाघमारे, ज्येष्ठ नेते दिलीप बेंद्रे, रवींद्र भदारे, डॉक्टर भास्कर मळसाळे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत लांडगे, कार्याध्यक्ष बापूसाहेब गावित, महिला शहर अध्यक्षा शीतल आरणे, शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर घाटळ, जिल्हा चिटणीस संदीप पाळदे, संतोष शिरसाट, प्रकाश निर्भवणे, बंटी ठोंबरे, सोनू शिंदे, सतीश कांबळे आदी उपस्थित होते। येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने खासगी विद्यापीठांमधून शिष्यवृत्ती फ्री शिप ही रद्द केली असा GR शासनाने काढलेला आहे। या शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने शासनाचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दात जाहीर असा निषेध करतो। शासनाने हे जे बिल पास केलेलं आहे हा कायदा शासनाने तात्काळ मागे घ्यावा व गोरगरीब जे विद्यार्थी आहेत, मागासवर्गीय समाजातील जे विद्यार्थी आहेत यांच्यावरती हा केलेला अन्याय आहे। विद्यार्थी हा आपल्या देशाचं भवितव्य आहे। त्यांची जी स्कॉलरशिप रद्द केलेली आहे ती तात्काळ चालू करण्यात यावी व तसे आदेश या शासनाने काढावेत असं आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडी नाशिक जिल्ह्याच्या वतीने शासनाला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। आपण लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घ्यावा अथवा महाराष्ट्रभर आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलन करू। शिक्षणाला या देशामध्ये शिक्षणाला प्राधान्य देण्याऐवजी हे सरकार या देशामधील अनुसूचित जाती अनुसूचित जनजातीमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या आता मागील हिवाळी अधिवेशनामध्ये एक विधेयक त्यांनी पारित केलं। कुठलाही त्याचा गाजावाजा न करता त्या विधेयकाअंतर्गत या देशातील जे खाजगी विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांमधून अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फ्रीशिप फेलोशिप शिष्यवृत्ती किंवा आरक्षण मिळणार नाही आहे। तर हे बिल शासनाने त्वरित मागे घ्यावं यासाठी आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला ही विनंती करत आहोत। आणि मनुस्मृतीच्या अंतर्गत जे केंद्र सरकार राज्य सरकार जे कामं करत आहे ते त्यांनी यापुढे करू नयेत अशी मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। आणि यानंतरही हे विधेयक जर शासन मागे घेत नसेल तर आपल्याला त्या विरोधात तीव्र आंदोलने आमच्या वतीनं छेडण्यात येतील अशी मी हे करतो। जे बिल पास केलेलं आहे हे अतिशय अन्यायकारक आहे। या बिलामध्ये द्वारा पहचाने गए नमूद किसी केलेलं इनकमिंग आहे कॉल की यापुढे खाजगी विद्यापीठं शाळा आणि कॉलेजात यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही। आज विचार जर केला तर अनेक खाजगी विद्यापीठांमध्ये कॉलेजामध्ये शाळेमध्ये बहुजन वर्गातील तसेच SC ST समाजातील विद्यार्थी हे शिकत असतात आणि हे शिकत असताना जर त्यांची शिष्यवृत्ती जर बंद केली तर त्यांनी जायचं कुठं आणि हे करायचं कुठं। जसं आपण म्हणतो की विद्यार्थी हा उद्याचा आपल्या देशाचा भावी नागरिक आहे आणि ही जी पिढी आहे हीच जर अडाणी राहिली यांचं शिक्षण झालं नाही तर या देशाचं होणार काय। म्हणून अशी आमची मागणी आहे की या शासनाने याचा निश्चित विचार केला पाहिजे। नाही अन्यथा आज तर थोड्या प्रमाणात आम्ही उभं राहिलेलो आहोत, परंतु पुढे हे आंदोलन तीव्र होईल आणि त्वरित हे जे बिल आहे तर हे बिल त्यांनी परत घ्यावं आणि यावर विचार करावा ही आमची जाहीर मागणी आहे। स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, देवळाली कॅम्प।